पडत होता. आता पण थोडा बारीक पाऊस आहे. या व्लॉगमधून मी आपल्याला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीन. तर मी तोपर्यंत जरा मॅप बघत होतो की अरे भाई जाओ 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 आया आया हो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. थरारक होता. वॉटरफॉल वगैरे बघायला भेटतो. इथे कसे लाईन इथे स्टॉल आहेत. तुम्हाला इथे कांदा भजी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, एक्सप्लोर कर व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 5 तारीख 5 जुलै 2026 आणि टाईम होतो आहे 4:14. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मला गुरुवारी माझ्या मित्राचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की अशी एक आपली ट्रिप निघणार आहे मालशेजसाठी, तर तू येशील का? तर मी तेव्हा हो म्हणून टाकलं. पण काल जरा मला उशीर वगैरे झाला. तर माझं असं होतं की अरे नंतर मला ती रील आठवली की नंतरला अंतर, म्हणून मी ठरवलं की नाही, किती पण लेट झाला काही पण झालं तरी पण जायचंच आहे कसंही करून. सो मी आता रेडी झालो आहे मस्तपैकी. 2 ते 3 तासच फक्त मला झोप भेटली आहे. बघूया, मी बसमध्ये माझी झोप जी आहे ती कंप्लीट करीन. आपल्याला नाहीतरी 3 तास लागतील पोचायला. आणि तिकडे गेल्यावरती आपण जे व्ह्यूज वगैरे आहेत ते बघणार आहोत. आणि ऑन द वे पण आपण बघणार आहोत पाऊस वगैरे आहे की नाही. काल पूर्ण दिवसभर पाऊस पडला आहे. सो रात्री पण पाऊस पडत होता. आता पण थोडा बारीक पाऊस आहे. सो बघूया आपली ही ट्रिप कशी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगत राहा तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही. मग आपण त्यानुसार चेंजेस आणि अपडेट्स करत राहू. या व्लॉगमधून मी आपल्याला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीन मालशेज घाटबद्दल. आणि ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम चाललो आहे, पण माझे जे मित्र आहेत ते आधी पण गेले आहेत. ते लोक दरवर्षी ट्रिप काढतात अशी. तर आपण आता बघूया त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती मिळते आहे, काय नवीन गोष्टी शिकायला मिळतात काय. आणि हिरवगार तर आपल्याला तिकडे वातावरण भेटणारच आहे, कारण का आता मान्सून असल्यामुळे. आणि जुलैचा जो पाऊस सुरू झाला आहे, जूनमध्ये ॲक्च्युली नव्हता पाऊस, पण आता जुलैला जो लागला आहे पाऊस 1 तारखेपासून तो भयंकर आहे म्हणजे. आणि आता तिकडे व्ह्यू पण बघण्यालायक असणार सगळे. तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे तिथे. ॲक्च्युली बस निघाली आहे तिकडून पवईवरून आणि पोरं पण मला वाटतं 1-2 जण यायचे बाकी आहेत. तर मी तोपर्यंत जरा मॅप बघत होतो की माळशेज घाट आपल्याला आता किती टाईम दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता 2 तास 40 मिनटं दाखवत आहेत. आणि हा आपला रूट असणार आहे. आपण कल्याण मार्गे जाणार आहोत. कल्याण मुरबाड त्यापुढे. तो गाईस आपली बस आलेली आहे, बघू शकता. पदर अटकला त्याचा. अरे या वाईट वाईट वाईट. अरे क्या हुआ? जा भाई अरे भाई जाओ 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 आया आया हो अरे वाह कसं सय्यद भाई तो डायरेक्ट. आता आपण नाश्त्यासाठी थांबलो इकडे.
Come on, man. आपण अजून माळशेजला पोचलो नाही आहोत. आपण माळशेज जाऊ दे, आपण मुरबाडला पण नाही अजून पोचलो आहोत आणि जस्ट आपण शहाड क्रॉस केला आणि तुम्ही ग्रीनरी बघू शकता आतापासूनच किती सुरू झाली आहे. तर मित्रांनो, माळशेज घाट, तिथले धबधबे, इतिहास आणि माळशेज हे नाव कसे पडले याची सविस्तर माहिती मी आता तुम्हाला देतो. तर माळशेज हे नाव कसे पडले, या घाटाच्या नावामागे एक सुंदर आणि ऐतिहासिक अर्थ दडलेला आहे. माळ म्हणजे डोंगर, शेज म्हणजे आराम करण्याची जागा किंवा बिछाना. जुन्या काळी कोकणातून काठावर येताना व्यापाऱ्यांना आणि सैनिकांना हा अवघड आणि खडी चढाईचा सह्याद्री पार करावा लागायचा. एवढी मोठी चढाई केल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी ते या सपाट जागेवर थांबायचे, म्हणून याला डोंगरावरील आरामाची जागा म्हणजेच माळशेज असे नाव पडले. माळशेज घाट फक्त निसर्गासाठीच नाही तर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासासाठीही ओळखला जातो. मराठा साम्राज्याचा इतिहास हा घनदाट जंगल आणि घाट रस्ता लष्करी दृष्ट्या खूप महत्त्वाचा होता. वसईच्या मोहिमेदरम्यान मराठा सैन्याने याच जंगलातून कूच केली होती असे इतिहासात नमूद आहे. इथून अगदी जवळच शिवनेरी किल्ला आहे, जिथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. माळशेज घाटातील धबधबे. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या महिन्यात माळशेज घाटाचे रूप पूर्णपणे बदलते. इथे शेकडो धबधबे वाहू लागतात. तुम्ही ट्रॅव्हलरमधून जे धबधबे एन्जॉय करत आहात ते पावसाळी धबधबे आहेत. डोंगरावरून कोसळणारे हे पाणी थेट रस्त्यांवर आणि गाड्यांवर पडते, ज्यामुळे इथला प्रवास आणखीनच थरारक होतो. आता आपण एका स्पॉटला पोहोचलो आहे. आता गाईज आम्ही अजून एका पॉईंटला गाडी थांबवली आहे, जिकडे तुम्हाला वॉटरफॉल वगैरे बघायला भेटतो.
आता सगळ्यांचा आंघोळ करायचा मूड झाला आहे. बाराशे फुटांवरून कोसळणारा काळू धबधबा सुद्धा आहे, ज्याला स्थानिक लोक देवाची दरी म्हणतात. हा निसर्ग आणि हा इतिहास खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. मित्रांनो, काय जबरदस्त व्ह्यू आहे. मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटतोय. आजूबाजूला एवढं हिरवगार आहे आणि वातावरण पण थंड आहे, त्यात हा पाऊस. छान अशी धुकं पण येत आहेत मध्ये मध्ये रस्त्यावरती, खूप भारी वाटतंय. तर फायनली आपण माळशेजला पोहोचलो आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे स्पॉट्स दिसतील, तिकडे तुम्ही थांबून निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता आणि फोटो वगैरे काढू शकता. पण एवढंच सांगेन की फोटो काढताना गाड्यांना पण बघा, कारण का रस्त्यावरून गाड्या येत जात असतात आणि एकदम कडेवर राहून सुद्धा डोंगराच्या फोटो वगैरे काढणं, सेल्फी वगैरे काढणं अवॉइड करा. स्वतःची काळजी घ्या आणि काळजीपूर्वक एन्जॉय करा. आणि मुलांची तुम्ही आता एक्साइटमेंट बघू शकता, सगळेच जोशमध्ये आहेत फुल.
मग तुमचं नाव काय? रोहन. इथे कसे लाईनी इथे स्टॉल आहेत. तुम्हाला इथे कांदा भजी, वडापाव अशा सगळ्या गोष्टी मिळतात. मॅगी वगैरे सगळं तुम्हाला भेटेल. इथे मक्का पण भेटेल तुम्हाला. ॲक्च्युली गाईज आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. सो आता मी नेक्स्ट पार्टमध्ये ह्याचं पुढचं टाकतो. नेक्स्ट पार्टमध्ये आपण नाणेघाट बघणार आहोत. धन्यवाद.